भास्करा पीठ निलये सरस्वती नमस्तुते महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे। जन्म जन्म मोहे दीजिए श्री वृंदावन को वास। सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो जन्म ही गाया। जगदेश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हारा जे शिव छत्रपती। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। अकल्पाविष्य भावे तया गुळा माझ्या सकळा हरीच्या दासा। कल्पनेची बाधा न होकवणे काही, ही संत मंडळी सुखी असो। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी आपल्या या मोठेवाडी या ठिकाणी श्री संत शांती ब्रह्म नामदेव शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या यांच्या या सर्व संत मांदियाळ्यामध्ये आपण पाहायला गेलं तर जे नाव येतं ते माझे नामदेवराय। आणि अशा माझ्या नामदेवरायांचा आजच्या या छोट्याशा बाळाच्या अभिष्ट चिंतनानिमित्त आपण या ठिकाणी अभंग निवडलेला आहे। विठ्ठल 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 श्री संत नामदेवरायांनी अभंगामध्ये आम्हाला आयुष्य मागलेला आहे, बरोबर आहे। अकल्पाविष्य व्हावे तया कुळा माझी आस
सकळा हरीच्या दासा. मग कोणाला आयुष्य मागितलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी नामदेवरायांनी हरिदासांना या ठिकाणी आयुष्य मागितलेलं आहे. यात नवल नाही तर ऐका, साधू संतांनी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. साधू संतांनी खळ जे राहतात का, खळ नास्तिक लोक, त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आयुष्य मागितलेलं आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देतो. तो म्हणजे आपला या एक दिवसीय कार्यक्रम, आपल्या या छोट्याशा बाळाचा अभिष्ट चिंतन सोहळा. आणि तो अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या हिंदू धर्मामध्ये शोभावा असा या ठिकाणी प्रागट्यकरण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी खूप छान केलेला आहे. बरोबर आहे, कारण महाराज वाढदिवस खूप विचित्र होतात, पण असं काहीतरी आपल्या मुलीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी 4 लोकांना भगवंताचं नामस्मरण ऐकायला भेटते. बरोबर आहे, मग हे फार पुण्याचं काम आहे. बरोबर आहे का नाही? मग असं हे कार्य या घराने सोमनाथ दादा कोल्हे, बरोबर आहे, या घराचे मेन सदस्य असणारे आमचे सोमनाथ दादा कोल्हे यांनी या ठिकाणी त्यांच्या नातीचा मुलीचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आखलेला आहे. आणि या अभिष्ट चिंतन सोहळ्याला माझ्यासारख्या माऊली ज्ञानोबारायांच्या पामराला या ठिकाणी बोलवण्यात आलं. मी त्यांचे खूप खूप आभार करतो. मी माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की त्या बाळाला अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा लाभो, दीर्घ आयुष्य लाभो, सुख शांती आरोग्य लाभो आणि तिच्या जीवनामध्ये साधू संतांचा आशीर्वाद कधी कमी न पडो. आज ह्या चालू असलेल्या कीर्तनाला माझ्या ज्यांनी मला या कीर्तनाचं निमंत्रण दिलं असे आमचे असणारे मित्र म्हणायला काय हरकत नाही, मोठे भाऊ म्हणायला सुद्धा काय हरकत नाही, आणि आम्ही त्यांना भाऊच म्हणतो. कारण अण्णापूरमध्ये आम्ही 3-4 वर्ष दिंडीची सेवा करायला होतो. त्या अनुषंगाने आमचा त्यांचा परिचय. खूप प्रेम करतात ते आमच्यावर, मुलासारखं प्रेम करतात आमच्यावर. असे असणारे भाऊसाहेब महाराज पुरे, कारण ते महाराजच झालेले आहेत. कधीच रथामध्ये बसणार नाहीत, कधीही महाराज वारीला गेल्यानंतर कोणत्या वाहनात बसणार नाहीत, चालणार, आपली सिस्टीम चालवणार. त्याच अनुषंगाने आमचे दत्तात्रय दादा या ठिकाणी उपस्थित आहे. साऊंड सिस्टीम वाले, साऊंड सिस्टीम साठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. मोकळ्या टाळ्या वाजवायच्या बघा. जे कुचर आहे ते टाळ्या वाजित नाही. जे मोकळे माणसं आहे ना, टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल म्हणलं की टाळी वाजवायची, आणि कोणाचं वर्णन केलं की टाळी वाजवायची. कारण महाराज या ठिकाणी सुंदर महाराजांनी प्रमाण म्हणलं, मनाने तुम्ही त्या ठिकाणी टाळी वाजवली पाहिजे. सुंदर दादांनी या ठिकाणी बोल वाजवला, एखादा त्या ठिकाणी ध्वनी काढा, तर महाराज त्या बोलासाठी तुम्ही टाळी वाजवली पाहिजे. कारण इथं वाजलेल्या प्रत्येक टाळीचं तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. मी तुम्हाला सांगेन, चालू असलेल्या या कार्यक्रमामध्ये अण्णापूर मधील सर्व माझ्यावर नितांत प्रेम करणारे अरुण दादा असतील, आमचे मामा असतील, दादा या ठिकाणी, माऊली या ठिकाणी आलेले आहेत, आमचे दाजी अनिल दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत, साऊंड सिस्टीम वाले दादा, नाव माहिती नाही मात्र तुमच्यासाठी मिस टाळ्या वाजवतो, वाजवा असं जरा. आणि महाराज माझ्या कीर्तनामध्ये माझं पाठ राखण्याचं काम करणारे माझे परम मित्र, परम आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू, परमपूज्य आदरणीय लखन महाराज पवार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तसेच माझे कनिष्ठ ज्येष्ठ गुरुबंधू असणारे आमचे करण महाराज लकडे असतील, यांच्यासाठी सुंदर टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी आपल्या या ठिकाणी, आपल्या पुण्यातून असेल, मराठवाड्यातून असेल, आळंदीच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भरपूर ठिकाणी सेवा केली, आपलं नाव लौकिक केलं, आपल्या या भागाचं नाव उज्ज्वल केलं, असे असणारे आमचे परम मित्र आदरणीय मृदुंग सम्राट, ज्यांनी मुंबई सारख्या ठिकाणी असं सुंदर असं ज्ञान त्या ठिकाणी अवगत केलं, ते माझे परम मित्र असणारे ओंकार दादा घेगडे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि तसेच माझ्यासोबत सिस्टीमलाही या ठिकाणी सुंदर असे, ज्यांनी या ठिकाणी स्वतःचा कॅमेरा म्हणा, मोबाईल म्हणा या ठिकाणी शूटिंगला लावला. महाराज ते महाराजच आहेत, पण महाराज आज त्यांनी मोबाईल शूटिंग घेतल्यामुळे त्यांची सुंदर आहे, पक्वा छान वाजवतात. माझे दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे शुभम दादा मस्के
युवा उद्योजक हेही या ठिकाणी आळंदीचे माझ्यासोबत उपस्थित आहेत. इनेकरी बाबा असतील, टोपीवाले बाबा, टोपीवाली बाबा, टोपीवाली बाबा, मी सगळ्यांचं नाव एकदा घेतो. माऊली ज्ञानोबा यांच्या समाधीवर फूल वाहतो मी वाकून, माऊली ज्ञानोबा यांच्या समाधीवर फूल मी वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचा मान राखतो माऊली ज्ञानोबा यांचं नाव राखून. विठाला सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांची, या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरा नाम रूपी अनुसंधान. माझ्या ठिकाणी माझ्या कीर्तनाला तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानानं, धनाने किंवा अनुभवाने सर्वच गोष्टींना मोठे आहेत, परंतु मी या ठिकाणी नारदांच्या गादीवर उभा असल्यामुळे, मला या ठिकाणी तुम्ही संधी दिल्यामुळे मी तुम्हाला जशी माऊली ज्ञानोबा मला बुद्धी देतान तसं मी या अभंगाचं चिंतन करेन. विठ्ठला श्री संत नामदेवरायांचा या ठिकाणी अभंग घेतला. बरोबर आहे. नामदेवरायांनी या ठिकाणी आयुष्य मागितलेलं आहे, कारण साधू संतांनी मागितलेलं काहीच वाया जात नाही. मुळात तुम्हाला सांगू का, साधू संत देवाकडे हातच पसरत नाही. बरोबर आहे. माझ्याकडे लक्ष असू द्या. साधू संत देवाकडे कधी हातच पसरत नाहीत, कारण साधू संत कधी देवाकडे हात पसरण्याचं काम करत नाहीत. त्यांना कशाची गरज नसती महाराज, कारण ते पूर्णपणे आपल्या सामर्थ्याने त्या ठिकाणी व्यवस्थित असतात. बरोबर आहे. मग अशा साधू संतांनी तुमच्या आमच्या सारख्या कनिष्ठ लोकांसाठी, तुमच्या आमच्या सारख्या अज्ञानी लोकांसाठी, किंवा आपले जे हरीचे दास आहेत, जे भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी नामदेवरायांनी या ठिकाणी आयुष्य मागितलेलं आहे. तसं जर पाहायला गेलं तरी या ठिकाणी महाराज आयुष्य कोणाला मागितलेलं आहे सांगू तुम्हाला. या अभंगामध्ये हा मागणी पण अभंग कदाचित म्हणतातच येत नाही, कारण आपण घेतो परंपरेनुसार, परंतु या ठिकाणी मागणी जर कशाची केली असेल तर महाराज त्या ठिकाणी आयुष्याची, हरीच्या दासांना त्या ठिकाणी आयुष्य प्राप्त होण्यासाठी. मग ते हरीचे दास कसे, सच्चिदानंद बाबा. बरोबर आहे. सच्चिदानंद बाबांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली. मग ज्ञानेश्वरी लिहिली महाराज, ते त्या ठिकाणी नाश पावणारे आहेत का नाही, एक दिवस तरी जाणार आहेत का नाही, ती या पृथ्वी तलावर राहणार आहेत का नाही, पण साधू संतांना ते राहावेसे वाटतात, म्हणून तशा साधू संतांसाठी त्या ठिकाणी आयुष्य मागणी करतात. ज्या नामदेवरायांचा अभंग तुम्ही आम्ही या ठिकाणी कीर्तनाला घेतलेला आहे. बरोबर आहे. तुम्ही आम्ही या ठिकाणी नामदेवरायांचा अभंग घेतला. नामदेवराय आयुष्य मागतात. तुम्ही म्हणसाल महाराज त्या ठिकाणी नामदेवराय आपल्याला ज्ञान सांगतात, भगवंताकडे मागणी करतात, भगवंताशी बोलतात, भगवंताशी खेळतात, उठतात, बसतात. मग मला सांगा त्यांचा अधिकार किती मोठा आहे. कारण जर एखादा माणूस, एखादा व्यक्ती जर उपदेश करत असेल तर तो व्यक्ती जर मोठा असेल, अधिकारी असेल, तरच महाराज त्याचं इम्प्रेशन पडतं का नाही, पडतं की नाही. का उगाच एखादा पेलेल्या माणसाने म्हणावं अरे या पत्रवाळ्या, या लाईनीला पत्रवाळ्या घेऊन जा, याला बुंदी घेऊन जा, याला मोतीचूर घेऊन जा, त्याचं कोणी ऐकल का महाराज, ऐकल. आमच्या इकडे 100 पोरग सुद्धा ऐकणार नाही. बरोबर आहे. नाही ऐकणार. मग महाराज तशा लोकांचं कोणी ऐकत नाही, पण या ठिकाणी ते साक्षात नामदेवराय आहे. ज्या नामदेवरायांच्या हाताने भगवंतांनी नैवेद्य खाल्ला. नामदेवा दूध प्याला, नामदेवा दूध प्याला, नामदेवा दूध फिरविले देऊळ
जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवाची दूध प्याला नामदेवाची दूध प्याला फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्यात फिरविले देऊळ जगा माझी ख्यात फिरविले देऊळ जगा माझी फिरविले देहूळ जगा माझी ख्याती फिरविले देहूळ जगा माझी ख्याती. ऐका, ज्या नामदेवरायांनी त्या ठिकाणी मंदिर फिरवलं, मला सांगायचं एवढं, तुम्ही तुमच्या मारुतीच्या मंदिरावर बसले आणि बसल्यानंतर मायबाप तुम्ही जर मारुतीरायांच्या पाठीमागले त्या ठिकाणी गेले, पाठीमागच्या भागाने जर उभं राहिले तर तुमच्यासाठी मारुतीराय फिरल का? फिरल का? अहो, तुम्ही पुढे जर आले तर मारुतीराय इकडे तोंड करतील. बरोबर आहे? ही आपली परिस्थिती, ही आपली पात्रता. परंतु ऐका, माझ्या नामदेवरायांनी मंदिराच्या पाठीमागे उभं राहावं आणि जगाच्या मालकाने हे निर्जीव असलेलं मंदिर गरकन असतं त्यांच्या दिशेने फिरवावं, एवढं सामर्थ्य नामदेवरायांचं. विठाला ऐका, साधू संत एवढे सामर्थ्यवान असतात मायबाप सांगतो, ते फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या उद्धारासाठी आलेले असतात. बरोबर आहे? जगाच्या कल्याणा संतांच्या विभू जगाच्या संतांच्या विभूती परोपकारी हा देह कष्टविधी परोपकारी देह कष्टविधी परोपकारी देह कष्टविधी परोपकारी जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार. मला सांगा मायबाप, तुम्ही सांगा, तुमच्या मुलाचं हित सोडून दुसऱ्याचं मुलाचं हित पाहता का? मला सांगा, पाहता का? नाही. पण माझे साधू संत जे आहेत का, ते परोपकारी आहेत. त्यांना जर कुणी त्रास जरी दिला तरीही महाराज त्याच्यावर कृपाच करतात, त्याच्यावर कृपा दृष्टीने पाहून त्याचा उद्धार करतात. हे साधू संतांचं महाराज वैशिष्ट्य आहे. साधू संत महाराज कृपा करतात. तो नास्तिक असो, आस्तिक असो, चांगला असो, वांगला असो, महाराज त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. उदाहरण देतो तुम्हाला, ऐका. नदी महाराज तुमच्या गावाला ही घोड नदी जर त्या शिरूर वरून जी गेलेली आहे, ती घोड नदी महाराज फक्त अन्नपूर्वाण्यांना पाणी देते का? फक्त मोठीवाडी आहे आपली, यांना पाणी देते का? नाही. तर महाराज कोणीही येऊ शकतं आणि तिचं पाणी पिऊ शकतं आणि तृप्त होऊ शकतं. बरोबर आहे का नाही? ती महाराज परोपकारी आहे. बरोबर आहे? मग तसंच जर पाहायला गेलं तर महाराज या ठिकाणी आता डाळिंबाची द्राक्ष आहेत. बरोबर आहे? डाळिंबाचं द्राक्ष फक्त या मालकाला डाळिंब तोडून देतं का मायबा? देत नाही. महाराज ज्यांनी धोंडा हाणला त्यालाही देत, आणि महाराज जो पाणी घालतो, त्याला औषध फवारणी करतो, त्यालाही ते फळ खायला भेटतं. तो परोपकारी आहे. बरोबर आहे? आपल्या गोठ्यातील असलेली गोमाता, गोमाता दूध कोणासाठी देते मायबाप? बोलत राहा. तुमच्याकडे गोमाता नाहीत का? बरोबर आहे, जर्सी आहे, तुम्ही बी बोलत नाहीत. गोमाता आहेत की नाही? हा, ती गोमाता दूध आपल्यासाठी देते का तिच्या बछड्यासाठी देते? कोणासाठी बाबा? वासरासाठी. बरोबर आहे? मग तिला कोणतं वासरू दूध पिते?
आपली वासरं दूध पितात, पण महाराज तिला थांबते का? ती दूध काढू देत नाही असं होतं का कधी? नाही महाराज, ती ही परोपकारी आहे. तुम्ही आंब्याच्या झाडाला जा, त्याला महाराज किती दगड मारतात आंबे पाडण्यासाठी. मला सांगा, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे असले, तुम्ही महाराज त्याच्या कानपटात हाना आणि मग म्हणा 1000 रुपये पाहिजे मला, देतो का? नाही. पण महाराज ते झाड तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही, तो परोपकारी आहे. तद्वत आपण जर पाहायला गेलं तर साधू संत सुद्धा त्याच काळाचे आहेत आणि त्याच पद्धतीने महाराज त्यांना कोणी हाणामारी केली, त्यांना कोणी त्रास दिला तरीही महाराज त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत. त्यात माझे नामदेवराय विठ्ठल. मग ते नामदेवराय, ते साधू संत तुमच्या आमच्यासाठी कृपा करतात. कारण महाराज साधू संत जर नसते तर आपल्याला देव कळला नसता. बरोबर आहे. मंदिरात आपण खूप मोठ्या मूर्त्या बसवल्या असत्या, पण त्या मूर्तीचं महात्म्य सांगणारे, त्याचं आपल्याला चातुर्य कळून देणारे, बरोबर आहे, त्याचा अधिकार कळून देणारे ते कोण आहेत? साधू संत. मग मला सांगा, त्या साधू संतांची तुमच्या आमच्यावर कृपा झाली, ते नामदेवराय या ठिकाणी आयुष्य मागतात. कोणाचं? हरिदासासाठी. ते हरिदास कोणते तुम्हाला सांगतो, जे सत धार्मिक कार्य करतात, जे आध्यात्मिक दृष्टीने या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, भगवंताचं गुणगण निलय चिंतन करतात. अशा साधू संतांसाठी, भक्तांसाठी आयुष्य प्रथम चरणात मागतो. आयुष भावित या कोडा हे आयुष भावित या कुळाला अकल्पायुष भावे तया कुळा अकल्प आयुष भावे तया हे आयुष भावित या कुळा आयुष भावित या कुळा अकल्पायुष भावे तया अकल्पायुष भावे तया माझिया सकला हरिचा दासा कहिया माझिया सकला हरिचा दासा कही कल्पनेत बाधा हो कोणी काही कल्पनेत बाधा हो कोणी काही कल्पनेची बाधा नको कोणी, कल्पनेची बाधा नको. हे आकल्पा विश्व भावित या कुळा माझिया सकल हरिचा दासा माझिया सकल हरिचा दासा माझिया सकल हरिचा दासा विश्व भावे तया कुळा माझिया सकळ हरिचा दासा माझिया सकळ हरिचा दासा माझिया सकल हरिचा दासा हरिचा दासा हरिचा दासा गाडी वाजवा. अकल्पा विश्व भावे तया कुळा माझिया सकळा हरिच्या दासा. मग मला मी सांगितलं या ठिकाणी कोणत्या साधू संतांनी कोणत्या हरिदासासाठी या ठिकाणी आयुष्य मागितलंय. बरोबर आहे. मग त्यांच्या यादीमध्ये तुम्हाला जर बसायचं असेल तर मायबाप त्या ठिकाणी सुंदर अशी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करावी लागेल. बरोबर आहे. गोपीचंदन टिळा या ठिकाणी आपल्या कपाळाला या ठिकाणी सुंदर लावावं लागेल. कारण या गोपीचंदन टिळ्यासाठी आणि या माळीसाठी महाराज आपल्या खूप मोठमोठे वीर या ठिकाणी संपले, त्यांना स्वतःचं आयुष्य संपवावं लागलं. बरोबर आहे. साधू संतांचे महाराज ग्रंथ न ग्रंथ या ठिकाणी एवढा भव्य असलेला श्रीमंत श्री जगाचे जगद्गुरु असलेले माझे तुकोबाराय, माझ्या तुकोबारायांनी या ठिकाणी अभंग लिहिले, तरीही महाराज आपले लोक सुधारले नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, किती सांगू तरी नाही ऐकती पटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही साधू संत नरड कोरड परेपर्यंत ओरडू ओरडू सांगतो की बाबांनो तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणताल महाराज कोणत्या भगवंताचं नाम करा? सकळ
श्री विठ्ठलाचे नाम अधिक. किती पवित्र नाम आहे त्या पांडुरंग परमात्म्याचं. ऐका, अपवित्र असलेली गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी पवित्र होती. एवढं सामर्थ्य माझ्या विठोबारायांच्या नामस्मरणात आहे. बरोबर आहे दादा. मग त्या पांडुरंग परमात्म्याचं तुम्ही चिंतन करा असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मला एवढंच सांगायचंय, तो पांडुरंग परमात्मा तुमचा आमचा जगाचा चालक मालक करता धरता उदर्याचा पोटा श्री पांडुरंग परमात्मा आहे. बरोबर आहे. त्याच्या सत्तेशिवाय या ठिकाणी काहीही चालत नाही. चाले हे शरीर कोणाची आस, चाले शरीरा कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलविते हरी बिन, कोण बोलविते हरी बिन. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची आसती कोणाची सती कोणा चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी विना, हरी विना. मला सांगा, त्या भगवंताचा आत्मा जर आपल्या शरीरातून निघून गेला, तो आत्माराम आपल्या शरीरातून निघून गेला, आपलं डबं कुठं जाते महाराज? आपलं डबं किती वेळ आपल्या घरात ठेवतात? या देहातला आत्माराम निघून गेला, आत्मा निघून गेला, जीव निघून गेला, मग महाराज हे डबा तुमचा, तुमचे लोक किती वेळ घरात ठेवतात? किती वेळ? 1 वर्ष? आजोबा किती वर्ष? किती वर्ष ठेवतात? अहो महाराज 2 तासात काडा काडा म्हणतात, वासनी येईन याचा, मुंग्या लागतात, खडू मारून महाराज आपल्याला त्या ठिकाणी कुटी मारून बसवतात की नाही? मग मला सांगा, तुमच्या देहाची किती दिवस तुमचे घरचे रक्षण करतात, किंवा तुमच्या त्या देहाची किती दिवस आपुलकी राहते? किती दिवस? फक्त महाराज या देहामध्ये आत्माराम असतेपर्यंत. पण तुम्हाला माहिती नाही की बाबांनो, जोपर्यंत देव आहे तोपर्यंत आपला जीव आहे, आपले नातेवाईक आहेत, आपला मुलगा आहे, आपलं बाळ आहे, आपला भाऊ आहे, वडील आहेत, आई आहे. तत्वच जर पाहायला गेलं तर तुम्ही आत्मा राम निघून गेला तर महाराज त्या ठिकाणी तुम्ही शून्य आहे, शून्य. बरोबर आहे. मग त्या पांडुरंग परमात्म्याशिवाय या जगातलं काहीच हलत नाही. मला सांगा, एक जर मातोश्री 9 महिने 9 दिवस आपल्या बाळाला जीवापाड जतन करते. बरोबर आहे. जतन केल्यानंतर 9 महिने 9 दिवसाने त्या ठिकाणी बाळंतपण झालं की तो मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला दात असतात महाराज. जन्माला आलेल्या पोरानं कधीतरी पनीर भाजी खाली का? तंदूर रोटी मागितली का? मागितली? तुमच्या इकडे नाही, आमच्या इकडे मागतात. तुमच्या इकडे? ऐका, तो कधीही महाराज खायला मागत नाही, त्याला दात नसतात, त्याच्या क्षमता नसते. पण ऐका, त्या जगाच्या मालकाने बाळा दुधा कोण करी उत्पत्ती, वाढवी श्रीपती सेवे दोनी, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी कला. तो बाळ जन्माला यायच्या अगोदर, जन्माला आल्यानंतर त्या आईच्या स्तनाला दुधाचा पाना फोडणारा कोण आहे? कोण आहे? तो आत्मा राम आहे, तो श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. मला सांगा, ते जर सोडले तर तुमचं जीवन किती टक्के आहे? किती टक्के आहे दादा? मोठेवाडी कर. बरोबर आहे. किती टक्के आहे? महाराज तुम्ही त्या ठिकाणी शून्य आहेत. म्हणून त्या देवाची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या भगवंताचं नामस्मरण करावं लागतं.
कारण जिभे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास पिके पुढे असं असणार माझ्या जगाच्या मालकाचं नामस्मरण. किती महाराज त्या नामस्मरणाचं वर्णन जर करायला गेलं, त्या नामस्मरणाचं जर तुम्हाला पाहायला गेलं तर जे त्या नामस्मरणाचं वर्णन करतं, चिंतन करतं, त्याचा अधिकार तुम्हाला सांगतो ऐका. नाथ बाबांनी नाथ भागवतात सांगितलेला ऐका. राम नाम गरजे वाणी तीर्थे ती लोटांगणी सुरवर लागती चरणी तवेम पाय वंदे. जो भगवंताचं नामस्मरण करतो, चिंतन करतो, त्या नामधारकाच्या चरणावर मला सांगा, ज्यावेळेस प्रयागराजचा कुंभमेळा चालू होता त्यावेळेस लोकांनी कर्जानं पैसे काढून कुंभमेळ्यामध्ये जाऊन चंगरून मेले. बरोबर आहे? मेले की नाही? मेले की नाही? बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला जर सांगायचं झालं महाराज, तुम्हाला तिथे जायची गरज नाही. ते प्रयागराजचा त्रिवेणी संगम जो आहे, तो संगम जो भगवंताचा नामस्मरण चिंतन करतो त्या नामधारकाच्या चरणावर तो त्रिसंगम लोटांगण घालतो. मी नाही सांगत, नाथबाबा सांगतात. यात नवल नाही. अंतकाळाला तुम्हाला जो येमदेव न्यायला येतो का, धर्मराजा, तो धर्मराजा तुम्हाला नेतो. साधारण सामान्य नेतो का महाराज? कर्मानुसार नेतो. ज्याचे कर्म असतात तसं, कारण जसे कर्म करताल तसं तुम्हाला तो घेऊन जातो. बरोबर आहे? मग ज्याचे कर्म चांगले आहेत तो रथात बसून जाईल, आणि ज्याचे कर्म खरतड आहेत त्यांना आयुष्यामध्ये निस्ती लोकांची धुरी कोरली, शेजाऱ्यांची भांडणं लावून दिले, कधी कोणाचा महाराज वाल मोडा, शेतात जाऊन काहीतरी कुटाने केली, शेजाऱ्याचं काहीतरी नुकसान केलं, सरळ सरळ, तशा व्यक्तीला महाराज परपटत नेणारा येम राजा. मला सांगायचंय, आज्या मेळाच्या अंतकाळाला महाराज त्या नारायण नाव आलं, मुलाचं नाव घेतलं. बरोबर आहे? अंतकाळाला त्या मुलाचं नाव नारायण तोंडात आलं तर महाराज एवढा पापी असलेला अजामेळ वैकुंठाला गेला. कशाचा परिणाम? फक्त अंतकाळाला नामस्मरण आलं. पण त्याचं पूर्वजन्मातलं पुण्य असल्यामुळे अंतकाळाला नामस्मरण कोणत्याही रूपाने आलं, पण तसं आपलं महाराज तेवढं भाग्य नाही, तेवढं पुण्य नाही. मग ऐका, त्यासाठी अंतकाळाला जर आपल्या भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये यायचं असेल तर उभं आयुष्य कर्म चांगले करावं लागतात. ऐका, लोकांचं वाईट करून जर तुम्ही महाराज आपल्या पोटाची खळगी भरायला लागले, लोकांचं वाटोळ करून ऐका आपल्या पोटाची खळगी जर भरायला लागले तर महाराज आपल्या पोटाचं खळग कधी नासल्या जाईल हे सांगता येत नाही. ऐका, लोकांचं कधीही वाटोळ करण्याची क्षमता ठेवू नये. शेजाऱ्यानं महाराज एक गाडी घेतली ना, त्याच्या पूजेला जावे. बरोबर आहे? आपला पिढ्याचा वक्ष घेऊन जावा, कारण आपल्या शेजाऱ्याची प्रगती झाली. कारण एक दिवस तुमच्या नरड्याला ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस शेजारी नक्कीच तुमच्या कामाला पडेल, जर तुमची दृष्टी योग्य असेल तर. बरोबर आहे? जर महाराज त्या ठिकाणी तुम्ही पुनस नजरेनं त्याचा खतेज केला, त्याच्यावर जळाले, तर महाराज त्या ठिकाणी तुमचं वाटोळ केल्याशिवाय ते बी राहणार नाही. ऐका, तसं कोणाची जर प्रगती झाली तर महाराज आपण त्याच्यामध्ये आनंद मानला पाहिजे, कारण दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये आपला आनंद जर झाला तर नक्कीच आपला आनंद सर्व जगाला झाल्याशिवाय राहणार नाही. माझं लक्षात ठेवा वाक्य. जर आपण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानला तर महाराज एक दिवस हे जग तुमचा आनंद साजरा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं वाक्य लक्षात ठेवा. मग तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. या जगाच्या पाठीवरील सर्व तीर्थ, साधू, संत त्या नामधारकाच्या चरणाची अपेक्षा करतात. मग असं नामचिंतन तुम्हाला या ठिकाणी साधू संत घ्यायला सांगतात. पण मला सांगा, मी तुम्हाला इतके वेळ तर सांगतोय भगवंताचं नामचिंतन घ्या, नामचिंतन घ्या, दृष्टांत सांगतो ऐका. कितीही सांगितलं तरी महाराज लोकांना नुकसान कळत नाही, नफा तोटा कळत नाही. बरोबर आहे? मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. तुमच्या शिरूरवरून एक व्यक्ती पीएमटी मध्ये बसला किंवा बस मध्ये बसला. बसल्यानंतर त्या व्यक्तीनं महाराज तिकीट काढा, आणि तिकीट काढल्यानंतर महाराज ते तिकीट काढून त्या बसच्या पाठीमागे लपला. बरोबर आहे? बस निघून गेली, जोरजोरानं हसायला लागला. हसत असताना महाराज माझ्यासारख्या व्यक्तीने विचारलं, दादा तुम्ही हसता का? तो म्हणला, दादा काय सांगू तुम्हाला. अरे म्हणलं, दादा हसतोच का सांग. तो म्हणला, दादा मी तिकीट काढा आणि गाडीतच बसलो नाही. कळलं त्याला धन्यवाद, नाही कळलं त्याला डबल धन्यवाद. ज्या व्यक्तीनं तिकीट काढ गाडीत बसला नाही, महाराज कंडक्टरच्या बापाचं गेलं काय? काय गेलं? काय
नाही गेलं, याचेच पैसे गेलं, हाच मूर्ख त्या ठिकाणी नफा तोटा याचाच झाला. मग तसं तुम्हा आम्हाला साधू संत सांगतात, मग तुम्ही आम्ही ऐकलं पाहिजे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वाया गेला नाही. ऐका, साधू संत हे अशी व्यक्ती आहे. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला काय रोज एक गाव जोडायचंय, बरोबर आहे, तुम्हाला काही टेन्शन नाही, बरोबर आहे, असं तुमचं म्हणणं असेल. पण तसं नाही दादा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या गावाकड जे गारोडी लोक आहेत, शांत बसा शांत, जे लोक आपल्या इकडे गारोडी लोक बरोबर आहे साप घेऊन येतात. साप हा किती विषारी आहे, बरोबर आहे. साप जर आपल्या या ठिकाणी मंडपामध्ये निघाला किंवा या कीर्तन मंडपामध्ये धर्म मंडपामध्ये 4 लोकांच्या मध्ये निघाला आणि निघाल्यानंतर तो साप कोणी मांडीव घेणार आहे का? कोणीच घेऊ शकत नाही. कारण ऐका, तो दंश केल्यानंतर तत्क्षणात त्या ठिकाणी माणूस मरण पावतो. असा असलेला साप, त्या सापाला जर कोणी मांडीव घेतली तर मरण पावतं. पण तो गारोडी आपल्या अंगावर खेळवतो. कशामुळे? त्याचे विषारी काळरूपी जे दात आहे तो त्याचे दात पाडतो आणि त्याच्यापासून मुक्त होतो. तसंच संसार महाराज अशी एक गोष्ट आहे, त्यामध्ये जर आपले काळरूपी 2 जे दात आहेत ना, ते जर पाळले तर महाराज संसार काय वेगळा नाही. संसार हे परमार्थाचं साधन आहे. कोणतं वासरू दूध पिते? आपली वासरू दूध पितात, पण महाराज तिला थांबते का? ती दूध काढू देत नाही असं होतं का कधी? नाही महाराज, ती ही परोपकारी आहे. तुम्ही आंब्याच्या झाडाला जा, त्याला महाराज किती दगड मारतात आंबे पाडण्यासाठी. मला सांगा, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे असले, तुम्ही महाराज त्याच्या कानपटात हाना आणि मग म्हणा 1000 रुपये पाहिजे मला, देतो का? नाही. पण महाराज ते झाड तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही. तो परोपकारी आहे. तद्वत आपण जर पाहायला गेलं तर साधू संत सुद्धा त्याच काळाचे आहेत आणि त्याच पद्धतीने महाराज त्यांना कोणी हाणामारी केली, त्यांना कोणी त्रास दिला तरीही महाराज त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत. त्यात माझे नामदेवराय विठ्ठल. मग ते नामदेवराय, ते साधू संत तुमच्या आमच्यासाठी कृपा करतात. कारण महाराज साधू संत जर नसते तर आपल्याला देव कळला नसता, बरोबर आहे. मंदिरात आपण खूप मोठ्या मूर्त्या बसवल्या असत्या, पण त्या मूर्तीचं महात्म्य सांगणारे, त्याचं आपल्याला चातुर्य कळून देणारे, बरोबर आहे, त्याचा अधिकार कळून देणारे ते कोण आहेत? साधू संत. मग मला सांगा, त्या साधू संतांची तुमच्या आमच्यावर कृपा झाली. ते नामदेवराय या ठिकाणी आयुष्य मागतात. कोणाचं? हरिदासासाठी. ते हरिदास कोणते तुम्हाला सांगतो, जे सत धार्मिक कार्य करतात, जे आध्यात्मिक दृष्टीने या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, भगवंताचं गुणगण निलय चिंतन करतात. अशा साधू संतांसाठी, भक्तांसाठी आयुष्य प्रथम अल्पायुष भावितया मूढा, हे अल्पायुष भावितया मूढा, अल्पायुष भावितया मूढा, अल्पायुष भावितया सकळ
भावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. मग मला मी सांगितलं या ठिकाणी कोणत्या साधू संतांनी कोणत्या हरिदासासाठी या ठिकाणी आयुष्य मागितलंय, बरोबर आहे. मग त्यांच्या यादीमध्ये तुम्हाला जर बसायचं असेल तर मायबाप त्या ठिकाणी सुंदर अशी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करावी लागेल, बरोबर आहे. गोपीचंदन टिळा या ठिकाणी आपल्या कपाळाला या ठिकाणी सुंदर लावावं लागेल, कारण या गोपीचंदन टिळ्यासाठी आणि या माळीसाठी महाराज आपल्या खूप मोठमोठे वीर या ठिकाणी संपले, त्यांना स्वतःचं आयुष्य संपवावं लागलं, बरोबर आहे. साधू संतांचे महाराज ग्रंथ न ग्रंथ या ठिकाणी एवढा भव्य असलेला श्रीमंत श्री जगाचे जगद्गुरु असलेले माझे तुकोबाराय, माझ्या तुकोबारायांनी या ठिकाणी अभंग लिहिले, तरीही महाराज आपले लोक सुधारले नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, किती सांगू तरी नाही ऐकती पटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही साधू संत नरड कोरड परेपर्यंत ओरडू ओरडू सांगतो की बाबांनो तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणसाल महाराज कोणत्या भगवंताचं नाम करा? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. किती पवित्र नाम आहे त्या पांडुरंग परमात्म्याचं, ऐका. अपवित्र असलेली गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी पवित्र होती, एवढं सामर्थ्य माझ्या विठोबारायांच्या नामस्मरणात आहे, बरोबर आहे दादा. मग त्या पांडुरंग परमात्म्याचं तुम्ही चिंतन करा असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मला एवढंच सांगायचंय, तो पांडुरंग परमात्मा तुमचा आमचा जगाचा चालक मालक करता धरता उदर्याचा पोटा श्री पांडुरंग परमात्मा आहे, बरोबर आहे. त्याच्या सत्तेशिवाय या ठिकाणी काहीही चालत नाही. चाले शरीर कोणाची आस, काळ रूपी असलेला विषारी सर्प खेळवून जर आपलं पोट भरू शकतो, तर मग आपला चालता बोलता असलेला हा नरदेह, या नरदेहाला काळ रूपी असलेला संसाराला लागलेला दंश करणारा साप, त्या सापाची 2 जात जर तुम्ही काढून टाकले तर महाराज तुम्ही संसार नाही तर तो तुमचा परमार्थ होईल, बरोबर आहे. फक्त ते 2 दात मोडता आले पाहिजे. मग ते मोडण्यासाठी संतांची कृपा लागावी लागते किंवा संतांची कृपा आपल्यावर व्हावी लागते, बरोबर आहे. मग तसे संत, जे संत तुमच्या आमच्यासाठी आयुष्य मागतात, सर्व काही मागतात. 1 मिनिट तुम्हाला चिंतन सांगतो. ज्यावेळेस माझे माऊली ज्ञानोबाराय भिक्षा मागायला जायचे, बरोबर आहे. माऊली ज्ञानोबाराय भिक्षा मागायला जायचे. भिक्षा मागायला गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना कोणी चुलभर किंवा मुठभर आपलं पीठ दिलं, पुन्हा अन्न दिलं, तर महाराज ते अन्न झोळीत घेऊन येताना विसोबा खेचर तो झोळीतलं पीठ खाली टाकायचा, बरोबर आहे. ते पीठ झोळीतलं खाली टाकायचा, त्यावर पाय द्यायचा, तो शेणामध्ये मिसळायचा, मातीमध्ये मिसळायचा. मला सांगा माझ्या ज्ञानोबारायांना किती त्रास झाला असेल. त्यांनी त्रास हा कशासाठी घेतला महाराज? तुमच्या आमच्या कल्याणासाठी, बरोबर आहे. कारण साधू संत स्वतःसाठी येत नाहीत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावे. मला हे सांगायचंय, साधू संतांना किती त्रास झाला मायबापांनो. माझ्या ज्ञानोबारायांच्या जोडीतलं इसोबा केसरनं खाली पीठ टाकावं, थया पीठावर नाचावं, माझ्या ज्ञानोबारायांनी रुसावं आणि ताटीमध्ये जाऊन बसावं. माझी चिमुकली माता मुक्ताई आई साहेब त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना म्हणती, दादा दादा ऐक रे दादा, असं झोपून जमणार नाही, असं रडून जमणार नाही, ताटी लावून जमणार नाही. कारण महाराज ज्ञानोबारायांना जर ताटी लावली असती तर तुम्हाला जगामध्ये ज्ञानेश्वरी कळाली नसती.
बरोबर आहे. ज्ञानेश्वरी रूपी ग्रंथ तुम्हा आम्हाला कळाला नसता. त्या ज्ञानोबारायांना माझ्या चिमुकल्या मातेने सांगितलं, आई दादा दादा रडू नको, दादा आपल्याला असे संकट फार झेलायचे आहेत, आपण एवढ्या संकटांना घाबरायचं नाही, दादा बाहेर या असं म्हणावं. आणि माझ्या मुक्ताई आई साहेबानं सुंदर अभंगाचं वर्णन केलेलं आहे. माझ्या ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी सुबत्तीचरांनी त्रास द्यावा, माझ्या ज्ञानोबारायांवर ओळ उमटण्यासाठी, रेडाला बोलवण्यासाठी त्या ठिकाणी मार मारावं. माझ्या ज्ञानोबाराय हे सामान्य व्यक्ती होते का महाराज? नाही, तर ते जगाचे मालक होते. माझ्या ज्ञानोबारायांना एवढा त्रास झाला, पण ज्ञानोबाराया त्या ठिकाणी रडत बसले नाही किंवा म्हटले नाही, बाबांनो ज्या समाजासाठी मी तळमळीने तडपडीने एवढा राब राब कष्ट करून मी या जगासाठी एवढं माझं शरीर झिजवतो, ज्ञान प्रगट्य करतो, पण ऐका, साधू संत केवळ केवळ आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठी येतात. बरोबर आहे. ते साधू संतांनी कधी रडले नाही. माझ्या ज्ञानोबारायांनी मांड खायची इच्छा झाली, मुक्ताई आई साहेबांना माझ्या मांड खायची इच्छा झाली, तर लोकांनी खापर भेटू दिलं नाही हो. अशा माझ्या मुक्ताई आई साहेबाला ज्ञानोबारायांनी आपल्या पाठीवर मांडे करून खाऊ घातले. ज्या व्यक्तीने खापर फोडलं, ज्या व्यक्तीने खापर मिळू दिलं नाही, त्या व्यक्तीला माझी मुक्ताई म्हणते, अरे इसोबा एक मांड तुलाही देते. एवढं दयाळू अंतकरण आहे हो. बघ माझे ज्ञानोबाराय सामान्य आहेत का? योगी योगी पावन असलेले माझे ज्ञानोबाराय, त्या ज्ञानोबारांनी या जगाने किती दुःख दिलं, पण त्यांनी कधी विचार केला नाही. त्या साधू संतांनी कधी विचार केला नाही की बाबांनो या लोकांसाठी आपण काही करायचं नाही. असे असलेले माझे माऊली ज्ञानोबाराय, माझ्या ज्ञानोबारांनी या जगाच्या उपकारासाठी, जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी अमृतानुभव सुंदर असा माऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठ या ठिकाणी प्रगट केला. तुमच्या आमच्यावर उपकार आहेत का नाही? साधू संतांचे मान्य आहेत का नाही? सांगा तुम्हाला. मग याच नवल नाही तर जगाचे जगद्गुरु तुकोबाराय असलेले माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुंदर अशी गाथा निर्माण केली. बरोबर आहे महाराज. ज्या गाथेमधून तुम्हा मला जर एखादा व्यक्ती जर महाराज अंतकाळाच्या दिशेवर जात असेल, टेन्शन मध्ये हे देह संपून टाकण्याच्या अवस्थेत जात असेल, त्याने फक्त माझ्या ज्ञानोबा तुकोबांचं चरित्र डोळ्यासमोर आणावं, त्यांची ज्ञानेश्वरी वाचावी, त्यांचा अभंग वाचावा, आणि वाचल्यानंतर तिथून पुढे महाराज त्याने त्याच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट जर नाही घेतला तर महाराज कीर्तन करायचं सोडून देईन. एवढं सामर्थ्य ज्ञानोबा तुकोबारायांच्या गाथ्यात आहे. हे आम्हाला अनुभवण्यात आलेलं आहे. कारण महाराज हिंदू आपल्या धर्माची परिस्थिती जर पाहायला गेलं तर आपलेच लोक आपल्या धर्माच्या गोष्टींना मान्य करायला लाजतात. बरोबर आहे, लाजतात. आज आपला तरुण या कीर्तन मंडपात यायचं म्हणलं की महाराज त्याला खालीपणा वाटतो की नाही? बरोबर आहे. जे आज तुम्ही पुढे बसले, तरुणपणात तुम्ही महाराज मंडपात कुठं बसायचे?
पाठीमाग, बरोबर आहे. महाराज आता तुम्हाला संसारामध्ये चटके बसले आणि चटके बसल्यामुळे महाराज तुम्ही देवाकडे वळायला लागले, बरोबर आहे. महाराज ज्यावेळेस तरणा बाण आपलं शरीर असतं, ज्यावेळेस आपण तरुण तडफदार असतो, त्यावेळेस महाराज येशीतूनच मंदिराच्या कळसाला बघून नमस्कार करून जातो. ज्यावेळेस आपले दात पडतात, आपल्या शरीराची अवस्था किळकिळ होती, मग मात्र मला सांगा त्या मंदिराशिवाय तुम्हाला कुठं जागा आहे का? आहे का? मग तुम्ही एवढं लक्षात घ्या मायबापांनो, ज्या मंदिराची, ज्या देवाची आपल्याला मरणाच्या अंतकाळापर्यंत साथ देणारा तो भगवंत आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला जागा देणारा तो भगवंत आहे, तो महाराज आपल्या कुशीमध्ये म्हातार झाल्यानंतर घरचे वैतागतात, बरोबर आहे. कारण आपण ज्यावेळेस तरुण असतो महाराज, बरोबर आहे, तरुण असल्यानंतर आपल्याला एक गर्व असतो आपल्या सौंदर्याचा. माऊली ज्ञानोबा सांगतात, पद्मदळी साळे भांडताती डोळे, तेही होती पडवळे पिकली जैसी. मला सांगायचंय, तारुण्यपणात महाराज कमळाच्या पाकळीशी स्पर्धेनं भांडणारे आपले डोळे, बरोबर आहे. तारुण्यपणात कमळाच्या पाकळीशी स्पर्धेनं भांडणारे डोळे महाराज म्हातारं झाल्यानंतर, पडळ माहित आहे पडळ तुम्हाला? पडळ असं चिकट असतं महाराज, दाबलं की महाराज त्याच्यातून असं चिकट चिकट बिया वगैरे निघतात, बरोबर आहे. ते पडळ, त्या पडळासारखे आपले डोळे होतात, चिपडे यायला लागतात, त्यामध्ये घाण यायला लागती, आपलं शरीर असं आकसल्या जातं, मोकळं होतं. मग मला सांगा, ज्या सौंदर्यावरती पत्नी प्रेम करीत होती, तुम्ही ज्या सौंदर्यावरच्या पत्नीच्या प्रेम करीत होत्या, ते प्रेम तुमचं राहतं का? राहतं का? नाही महाराज. माऊली ज्ञानोबा यांनी सांगितलं, ऐका, जे तुमचं तारुण्यपणातलं तेज आहे ना, ते एक दिवस नाहीच होणार आहे, संपून जाणार आहे. मग जोपर्यंत तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, हातापायामध्ये ताकद आहे, कारण दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, बरोबर आहे. जेने जोडीसी नारायण. ऐका, ज्या इंद्रियाने, ज्या हाताने तुम्हाला भगवंत प्राप्त करून घेता येतात, ती इंद्रिय, ते देह जर तुम्ही त्या ठिकाणी योग्य ठिकाणी योग्य वेळी जर वापर करून नाही घेतला, तर महाराज तुम्ही अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला मला सांगा, आपल्या या संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये एक जातीचे लोक आहेत का? नाही. पण आपण हिंदू धर्म हे साधू संतांनी सांगितलेला आहे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. मला सांगा, साधू संतांनी, माझ्या जगाच्या मालकाने कधी जात पाहिली नाही, कधी कुळ पाहिलं नाही, कधी महाराज कोणत्या काष्टच आहे हे कधीच पाहिलं नाही. कारण काय म्हणतात महाराज, कोणत्याही अवस्थेमध्ये साधू संतांनी परमार्थ सोडा नाही, बरोबर आहे. तुम्ही जर प्रत्येक साधू संतांचं जर पाहायला गेले, ऐका, आमची माळी याची जात शेतला बागायत, देवा तुझा मी सोनार, तुझे देवा तुझा मी सोनार. सावता महाराज म्हणतात, आमची माळी याची जात. नरहरी बाबा म्हणतात, देवा तुझा मी सोनार. बरं, यावर थांबले का? महाराज महार जातीचे असलेल्या माझ्या तुकोबारायांच्या पत्नीने सांगितलेलं आहे, नीचपण गेले तुरी मने चोकयाची महारी. मला सांगा, ज्या लोकांना आपण तुच्छ मानतो, माझ्या जगाच्या मालकाने पहिलं दर्शन चोखोबारायांचं, नंतर नामदेव पायरीचं, नंतर गणपती रायाचं, नंतर गरुड खांब आणि नंतर महाराज स्वतःचं दर्शन, बरोबर आहे. मग मला सांगा, आपण महाराज कोणत्या दिशेने चाललो, आपण कोणता विचार करतो, आणि आपलं तथ्य काय आहे, आपलं मूळ काय आहे, हे आपण विसरायला लागलेले आहेत, बरोबर आहे. साधू संतांनी तुम्हा आम्हाला कधी जातीचा, कुळाचा, कशाचाही विचार केला नाही. गुढी उभारा
बरोबर आहे. नट खट कसेही या, तुम्ही नास्तिक असू द्या, तुम्ही पापी असू द्या, तुम्ही अहंकारी असू द्या, तुम्ही कसेही असू द्या, पण तुम्ही एकदा इकडे या. आणि इकडे आल्यानंतर महाराज तुम्ही पावित्र्य व्हासान, तुमच्या त्या ठिकाणी जीवनाचा उद्धार होईल. फक्त तुम्ही इथपर्यंत आले पाहिजे, हे तत्वज्ञान आत्मसात केलं पाहिजे, भगवंताला आपलं केलं पाहिजे. कारण साधू संत तुमच्या आमच्या उद्धारासाठी प्रत्येक वेळेस आपले कष्ट घालत असतात आणि सर्व काही करत असतात. म्हणून नामदेव रायांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितले, नाम म्हणता सावे कल्याण, नाम म्हणता असावे कल्याण, नाम म्हणत सावे कल्याण, नाम म्हणत सावे कल्याण, नाम म्हणता सावे कल्याण, नाम नामदेव रायांनी तुम्हा आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबांनो, नामा म्हणे देवा चला या ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावर. ऐका, साधू संतांनी तुम्हा आम्हाला भजन करायला सांगितलेलं आहे. कारण जोपर्यंत या नरदेहात सामर्थ्य आहे, कारण या नरदेहात सामर्थ्य आहे, तरुण आहे, तोपर्यंतच भगवंताला आवडतं. चुकलेलं फुल देवाला आवडतं का? नाही. मग चुकल्यावर तुम्ही त्यांच्या चरणावर जाऊन काही फायदा नाही. तरी ना भाग्यवंत, तरी ना भाग्यवंत, तरी ना म्हातारे बाबा झाले, हे जास्त शोभतात का आमचे लखन महाराज, या ठिकाणी करण महाराज, ओंकार दादा, हे तुम्हाला या ठिकाणी शोभतात? मला सांगा, सगळे कान गेल्यानंतर, हातपाय बसल्यानंतर तू का म्हणे माझे, बरोबर आहे? सकाळी काकड्याला सगळे महाराज गुलपशाट झालेले करतात बिचारी, त्यात मोठी गोष्ट आहे. आपले तर जायलाही तयार नाहीत, बरोबर आहे? मला सांगा, जोपर्यंत आपल्यामध्ये सामर्थ्य आहे का, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, कान से बहिरे हो जाओगे भजन तुम सुन नहीं पाओगे, कान से बहिरे हो जाओगे भजन तुम सुन नहीं पाओगे, भजन कर भजन कर भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. मला सांगा, म्हातारपण कोणी पाहणार आहे का? कारण महाराज, एका क्षणाचाही आपला भरवसा नाही, क्षणभंगर नाही भरवसा.
काही घेऊन आलो नाहीत, काही घेऊन जाणार नाहीत, बरोबर आहे. म्हणून आपण महाराज या ठिकाणी सामर्थ्य आहे तोपर्यंत, अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत जोशाने परमार्थ केला पाहिजे. कारण क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, दो दिल की जिंदगी है, दो दिल का मेरा, दो दिल की जिंदगी है, दो दिल का मेरा. आलो 2 दिवसासाठी, जाणार आहे. क्या किया, क्या किया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको भी खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ के पीता रहा शराब रे, भगवान के नाम से मोह मोह लिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे. उसे पाना था उसको भी खो दिया, जिसे पाना था उसको भी खो दिया. खो दिया. मला सांगा मायबाप, आपल्या 10 लाखाच्या गाडी जर आपण पेट्रोलच्या ऐवजी पाणी जर टाकलं तर महाराज ते इंजन काम करीत नाही. तुम्ही त्याची किती काळजी करता, थेंबर पाणी जाऊ देत नाही. मला सांगा, या देहाचं तुम्ही महाराज गणित जर केलं तर हा देह किती अनमोल आहे, किती अनमोल आहे. मग महाराज याच्यामध्ये टाकताना, खाताना, पेताना आपण एका क्षणाचाही विचार करत नाही. आपण किती महाराज बोळे बावडे विसरलेले आहेत, बरोबर आहे का नाही. मग आपण याचा सुद्धा विचार करीत नाहीत. कारण नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणा. ऐका, हे नरदेह जाणं फार कठीण आहे, एक दिवस जाणार आहे. म्हणून महाराज त्या ठिकाणी वासुदेवाचं, त्या नारायणाचं भजन करा. आता तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. तुम्ही जाता जाता सर्वांनी एकदा हात वर करा. सर्वांनी, ज्यांना हात आहे त्यांनी करा बाबा, आहेत त्यांनी करा, ज्याला नाही त्यांनी खाली ठेवा. बरोबर आहे दादा, सर्वांनी. आणि महाराज सर्वांनी एकदा शेवटचं भजन करायचं. कारण आपल्याला आता या ठिकाणी गुलाबजाम बालुशाही खाण्याची परवानगी भेटणार आहे. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानता बाई ज्ञान दया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानता बाई ज्ञान सकया. झाला महाराज. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर कमी वेळामध्ये आपण जास्त रन काढण्याचा प्रयत्न केला आणि मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यामुळे महाराज या ठिकाणी अर्धा तास लेट झालो, बरोबर आहे. थोडं बसा दादा, 1 मिनिट म्हणजे 2 मिनिट बसा. हा, तर महाराज तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण महाराज थोडं
आम्हाला वाटलं 10-20 किलोमीटर 10-12 किलोमीटर असेल गाव, पण महाराज ते गाव निघालं 30 किलोमीटरच्या पुढं. आमचे महाराज लागले होते झोपाया. त्यामुळे तुम्ही झोपू नका, बडेवाली पोरगी झोपू शकते, तुम्ही झोपू नका. त्यामुळे महाराज बडेवाली झोपली नाही आणि आपले दादाही झोपले नाही. आता या ठिकाणी सुंदर अशी आपण तुमच्या अनुषंगाने सेवा पूर्ण केलेली आहे. आपला शेवटचा एकदा पिंगळा म्हणू आणि जय विठ्ठल. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे जरी नाही काल, हे जरी नाही कळलं तरी दिसायला येईल हे जरी नाही कळलं. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही काल, हे जरी नाही कळलं तरी दिसायला येईल हे जरी नाही कळलं. हे सरत शेवट बा काळ बांधून नेल सरत शेवट बा, हे सरत शेवटी काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. हे गजानन धनी आमचं काय बाजाईल, हे गणानाथनी आमचं काय भलाईल. हे गजानन धनी आमचं काय बाजाईल, हे गणानाथनी आमचं काय भलाईल. आमचं काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महावारी. बोल बोलत देखा पिंगळा महाद्वार, पिंगळा महाद्वारी, बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलीत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वार, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वार. पिंगळा महाद्वारी, बोल बोलीत देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान कोटी बाबा वर्तमान कोटी, वर्तमान घोडी दादा वर्तमान घोडी, वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. वर्तमान घोडी दादा वर्तमान नटकेन बोलो वर्तमान कोटी, नटकेन बोला वर्तमान कोटी, नटकेन बोलो वर्तमान कोटी. नटकेन बोला वर्तमान कोटी. पिंगळा गबाई पिंगळा गबाई, हे पिंगा गबाई पिंगा ग, पिंगा गबाई पिंगा पिंगळा गबाई पिंगळा पिंगळा गबाई गबाई पिंगा गबाई करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागाया चालो दान मागाया चालो दान मागाया. पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा विठ्ठल 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 ज्ञानेश्वर माऊली
सेवा मौलिक ज्ञानोबरायांच्या, तुम्हा सर्व श्रेष्ठ माता भगिनींच्या, माझ्या सर्व ज्येष्ठ गुरुबंधूंच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विनेकरी बाबाच्या चरणावर नतमस्तक होतो. जर कुणाचं नाव माझं घेण्यात राहिलं असेल तर त्यांनी आपलं मूल म्हणून माफ करावं आणि ज्ञानोबरायांच्या या कीर्तनामध्ये नाव घ्यावं अशी अपेक्षा करू नये. ज्यांचं नाव घेतलं ते ज्ञानोबरायांचे आणि ज्यांचं नाव घेतलं नाही ते जगाच्या मालकाचे. आणि एवढं बोलून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल